मराठी न्यूज 24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। पावसामुळे कळवण न्यायालय परिसर तुंबले, सार्वजनिक बांधकाम विभागाचं झोपेचं सोंग, वकील पक्षकारांचा संताप, आंदोलनाचा इशारा। कळवण येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या परिसरात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत असल्याने वकील, पक्षकार तसेच न्यायालयीन कर्मचाऱ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। विशेष म्हणजे कळवण देवळा मुख्य रस्त्यावरील पावसाचे पाणी न्यायालयाच्या आवारात येत असल्याने दरवर्षी पाणी तुंबण्याची समस्या अधिक गंभीर होत आहे। या प्रश्नाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार व पाठपुरावा करूनही आजपर्यंत कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप करत वकील बांधवांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। सध्या सुरू असलेल्या पावसामुळे न्यायालयाच्या प्रवेशद्वारासह संपूर्ण परिसर जलमय झाला आहे। त्यामुळे न्यायालयात येणाऱ्या नागरिकांना चिखल व साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत प्रवेश करावा लागत आहे। घसरून अपघात होण्याची शक्यताही वाढली आहे। ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग आणि लहान मुलांसह येणाऱ्या पक्षकारांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे। याशिवाय न्यायालय परिसरात भूमिगत वीज तारा असल्याने साचलेल्या पाण्यात शॉर्ट सर्किट होऊन विद्युत प्रवाह उतरण्याचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीतीही वकील बांधवांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्या, अशी मागणी होत आहे। वकील संघटनेच्या वतीने या गंभीर प्रश्नाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक वेळा तोंडी पाठपुरावा करण्यात आला आहे। तसेच न्यायालय प्रशासनामार्फतही संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे। मात्र अद्याप कायमस्वरूपी जलनिस्तारण व्यवस्था, गटार दुरुस्ती किंवा परिसरातील पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणतीही प्रभावी कार्यवाही करण्यात आलेली नाही। त्यामुळे संबंधित विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। न्यायालय हे नागरिकांना न्याय मिळवून देणारे महत्त्वाचे ठिकाण असून अशा ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव असणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे मत वकील बांधवांनी व्यक्त केले आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने जलनिस्सरणाची प्रभावी व्यवस्था, गटारांची दुरुस्ती आणि न्यायालय परिसराचा विकास करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे। दरम्यान जिल्हा प्रशासनाने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित विभागाला तात्काळ कार्यवाहीचे आदेश द्यावेत, अशी मागणी वकील, पक्षकार आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे।